नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आरटीई मार्फत प्रवेश अर्ज भरणे सुरू झालेले आहे। आपलं जर पाल्य 3 वर्षाचं झालं असेल तर त्याचा आपण नक्कीच अर्ज भरू शकतो। मित्रांनो, 25% आरक्षित जागावर आपण हा फॉर्म भरू शकतो। मित्रांनो, ज्या लिस्टेड शाळा आहेत तर त्या शाळांमध्ये 25% ज्या जागा आहेत तर त्या आरक्षित असून आपण फ्री मध्ये तिथे अर्ज करू शकणार आहोत। मित्रांनो, लॉटरीच्या माध्यमातून या अर्जाची छाननी होत असते, त्यानंतर निवड प्रक्रिया होत असते। तर मित्रांनो, आपल्याला सुद्धा आरटीई मार्फत फॉर्म भरायचा असेल तर हा फॉर्म कसा भरायचा, माहिती फिलअप कशी करायची, डॉक्युमेंट प्रोसेस कशी असणार आहे, तर ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, बघूया डिटेल्स मध्ये। सर्वात अगोदर मित्रांनो, आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजेच आपला जो काही जिल्हा असेल तर तो येथे निवडून घ्यायचा आहे। आता मित्रांनो, लास्ट नेम मध्ये आपल्या जे काही पाल्याचं आडनाव आहे तर ते आपल्याला इथे टाकायचं आहे सरनेम मध्ये। त्यानंतर आपल्याला फर्स्ट नेम मध्ये आपल्या जे काही पाल्याचं नाव असेल तर ते टाकायचं आहे आणि मिडल नेम मध्ये पाल्याच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला चाइल्ड डिसेबिलिटी मध्ये अपंगत्वाचा प्रकार टाकायचा आहे, म्हणजेच आपलं मूल अपंग आहे का नाही ते टाकायचं आहे। येस असेल तर येस करायचं, नो असेल तर नो करायचं आहे। त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ म्हणजेच आपल्या पाल्याची जन्मतारीख इथे टाकून घ्यायची आहे। आता मित्रांनो, जो कॅप्चा दिलेला आहे तर तो आपल्याला इथे जशाच तसा भरायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून आपल्याला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आपलं रजिस्ट्रेशन इथे कंप्लीट झालेलं आहे आणि आपल्या मोबाईल नंबरवरती यूजर आयडी आणि पासवर्ड पाठवण्यात आलेला आहे। आपल्याला तो यूजर आयडी आणि पासवर्ड इथे टाकून लॉग इन व्हायचं आहे। मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर आता आपल्या समोर असा पॉपअप येणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला इथे आता जो आपल्याला पासवर्ड दिलेला आहे तर तो इथे चेंज करावा लागणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला जो पासवर्ड पाठवण्यात आलेला आहे तो आपल्याला इथे सेकंड कॉलम मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता इथे नवीन पासवर्ड इथे क्रिएट करायचा आहे। न्यू पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड तोच टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्या इथं पासवर्ड आता सक्सेसफुल अपडेट झालेला आहे। तर आता आपल्या समोर आता फर्स्ट पेज इथे ओपन झालेला आहे। तर आपल्याला इथे पूर्ण माहिती आता भरायची आहे। तर मित्रांनो, ही माहिती आता कशी भरायची आहे, तर आपल्याला इथे चाइल्ड नेम, त्याचबरोबर आपल्याला मदर्स नेम, नंतर आपल्याला फादर्स नेम अशी पूर्ण माहिती आपल्याला इथे मराठी आणि इंग्लिश। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला चाइल्ड जेंडर इथे सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते। त्यानंतर आपल्याला पॅरेंट स्टेटसमध्ये जनरल, विडो जे असेल ते आपल्याला इथे टाकायचं आहे। घर नंबर, त्यानंतर स्ट्रीट नेममध्ये आपल्या गावाचं नाव, लोकॅलिटीमध्ये सुद्धा आपल्या गावाचं नाव आणि तालुका इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर विलेज लिस्टमध्ये आपल्या गावाचं नाव इथे टाकायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे चाइल्ड डिटेल्स जी आहे ती सेव्ह झालेली आहे आणि आपल्याला इथे गुगलचं जे ऑप्शन आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आता आपल्यासमोर असा मॅप ओपन झालेला आहे। तर आपल्याला हा जो मॅप आहे तर ॲक्युरेट आपल्याला हा जो बलून दिसणार आहे तर तो आपल्याला इथे आपल्या ज्या घरावरती आपल्याला इथे सेट करायचा आहे आणि सेव्ह अँड अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आता इथे आपल्याला जो आपला गुगल ॲड्रेस आहे तर तो इथे आपल्याला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड इथे मध्ये आपल्याला इथे दिसणार आहे। तर मित्रांनो, ही पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर आता आपल्याला सेकंड नंबरचं ऑप्शन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं। आता मित्रांनो, इथे आपल्याला आपलं जर मूल 3 वर्ष ते 6 वर्षापर्यंत असेल तर आपल्याला फर्स्ट ऑप्शन निवडायचा आहे आणि 6 वर्षापेक्षा अधिक असेल तर आपल्याला सेकंड ऑप्शन निवडायचा आहे, म्हणजेच फर्स्ट स्टँडर्ड। त्यानंतर आपली जी कास्ट आहे तर ती इथे निवडून घ्यायची आहे आणि सिलेक्ट कॅटेगरी इथे निवडून घ्यायची आहे। SC असेल तर SC, OBC असेल तर OBC। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे ॲड्रेस प्रूफ मध्ये इथे येस करायचं आहे। त्यानंतर आपल्याला बर्थ सर्टिफिकेट आहे का इथे येस करायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेट आहे का इथे येस करायचं आहे। तर मित्रांनो, आता हे येस केल्यानंतर आपल्याला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता जे थर्ड नंबरचं ऑप्शन आहे तर इथे स्कूल सिलेक्शनचं ऑप्शन आहे। तर मित्रांनो, आता इथे आपण बघू शकता विदिन 1 किलोमीटर स्कूल, म्हणजेच 1 किलोमीटरपर्यंत कोणत्या शाळा आहेत। त्यानंतर विदिन 1 to 3 किलोमीटर स्कूल, म्हणजे 1 ते 3 किलोमीटरच्या आतमध्ये कोणत्या शाळा आहे। त्यानंतर मित्रांनो, ग्रेटर दॅन 3 किलोमीटर स्कूल, म्हणजे 3 किलोमीटर नंतरच्या
कोणकोणत्या शाळा आहे तर या ऑप्शनवरती आपण क्लिक करून बघू शकतो। तर मित्रांनो आपल्याला इथे आता आपण 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे आणि आपण इथे तालुकासुद्धा सेट केलेला आहे। त्यानंतर आपल्याला 3rd नंबरचं जे ऑप्शन आहे सिलेक्ट स्कूलचं त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता इथे आपल्याला असा बॉक्स दिसणार आहे। या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा त्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे शाळा निवडून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने आपण शाळा निवडल्यानंतर आपल्याला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे, सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आता जे 4थं ऑप्शन आहे फॉर्म सबमिशनचं, तर आपला फॉर्म सबमिशन आता इथे आपल्याला करायचं आहे। तर मित्रांनो फॉर्म सबमिशन करताना आपण पूर्ण माहिती भरलेली आहे की नाही, शाळा आपल्याला कोणकोणत्या निवडायच्या होत्या, त्याचबरोबर जन्मतारीख ही पूर्ण माहिती आपल्याला इथे बघून घ्यायची आहे। ही पूर्ण माहिती करेक्ट असल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही। त्यानंतर आपल्याला इथे चेकबॉक्सवरती क्लिक करून कन्फर्म अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो आता इथे आपला जो फॉर्म आहे तर तो सबमिट झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे ग्रेव्हियन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एकदा फॉर्म सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर आता आपली जी पावती आहे तर ती इथे जनरेट झालेली आहे। आपण जनरेट PDF या ऑप्शनवरती क्लिक करून जी आपली पावती आहे तर ती इथे डाउनलोड करू शकतो आणि प्रिंट करू शकतो। तर मित्रांनो अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली, माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला यापुढेही मिळणार आहे। तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।